पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपतर्फे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजय बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक विधानसभाच्या वतीनं सकाळी 10 वाजता या ठिकाणी भाजप कार्यालयापासून शहरात बाईक रॅली काढण्यात आली। मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजपचे दिग्गज नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते। वांद्रे कॉजवे इथून या बाईक रॅलीला फ्लॅग ऑफ करण्यात आलं होतं, तर नागपूरमध्येही 5 ठिकाणी ही रॅली काढण्यात आली। महाराष्ट्रभर आज भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जोश पाहायला मिळाला। भाजपाच्या विजय संकल्प रॅलीचं देशभरात आयोजन करण्यात आलंय। मुंबईत आज काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुल्या जीपमधून प्रवास करत शक्ती प्रदर्शन केलं। यावेळेस भाजपचे हजारो कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते। या बाईक रॅलीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यांनी। बाईक रॅली जी आहे ती भाजपची यावेळेस पाहायला मिळालेली आहे। अनेक कार्यकर्ते यावेळेस विना हेल्मेट मात्र पाहायला मिळाले। मुख्यमंत्र्यांनी देखील यावेळेस बाईक चालवण्याचा मोह त्यांना देखील आवरला नाही आणि यावेळेस मुख्यमंत्री देखील हेल्मेट घालून बाईकवर स्वार झाले होते। तर पुण्यातही भाजपची विजय संकल्प दुचाकी रॅली काढण्यात आली होती। पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवरांचा या रॅलीमध्ये सहभाग होता। बापट आणि मुक्ता टिळक यांनी कारमधून या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता, तर रॅलीतील कार्यकर्त्यांनी हेल्मेट सक्ती पार झुगारली होती। विना हेल्मेट कार्यकर्ते दुचाकीवर स्वार झाले होते, तर काही कार्यकर्ते, अतिउत्साही कार्यकर्ते ट्रिपल सीट बसले होते। भाजपचे झेंडे, नरेंद्र मोदी यांचं पोस्टर घेऊन हे कार्यकर्ते कायदा मोडताना पाहायला मिळाले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।